नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाफास्ट 100 बातम्यांमधून. सोम्या गोम्यांच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजय राऊतांवर टीका. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये. अजितदादांच्या उत्तरानंतर राऊतांचा पुन्हा एकदा पलटवार. 1 ते 2 आठवड्यामध्ये जागा वाटपाबद्दल चित्र स्पष्ट होईल. लवकरच जागा वाटप पूर्ण होईल. जयंत पाटील यांची माहिती. माझ्याबद्दल दावा करणाऱ्या संजय शिरसाट यांनाच अधिक खोलात विचारा. जयंत पाटील यांचं संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर. डरपोक आणि बेईमान लोक निघून गेले. आता निष्ठावान लोकांवर दबाव आणला जातोय. अफवा पसरवून काहीही उपयोग नाही. जयंत पाटील महायुतीमध्ये येणार या शिरसाट यांच्या दाव्यावर संजय राऊतांचा टोला. V20 पिकअप सगळं काही उचलतो, प्रत्येक दिवशी जिंकवतो. विचार कर, फक्त ग्लो नाही, ब्राईट ग्लो मिळेल. हँडल करू शकशील. वाव विटामिन सी फेस वॉश तुमच्या ग्लोईंग स्किनला बनवते ब्राईटर. वाव ऍक्टिव्हेटेड नॅचरल्स. गेट युज्ड टू वाव. उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार. मदत कक्ष सर्वसामान्य रुग्ण आणि धर्मादाय रुग्णालयांसोबत समन्वय साधणार. मंत्रालयातील 5व्या मजल्यावरून मदत कक्षाचं काम चालणार. नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनात काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. कल भी आपके साथ थे और आज भी आपके साथ है अशा आशयाचे बॅनर्स. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये वाहन चालकांचं आंदोलन. वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक. महामार्गावर वाहन चालकांची जोरदार घोषणाबाजी. मुंबई महानगरपालिका जलवाहिन्या मजबूत करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार. वाया जाणारं पाणी रोखण्यासाठी पालिकेचा महत्त्वाचा निर्णय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर नववर्षाचं शिल्प. शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं वाळूचं सुंदर असं शिल्प. आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात वाकयुद्ध. सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. टोपीवरील टीकेनंतर अजित पवार यांच्याकडून राऊतांचा सोम्या गोम्या असा उल्लेख. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण हे 2024 ला कळेल. संजय राऊतांचं अजितदादांना प्रत्युत्तर. 1 ते 2 आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल. जयंत पाटलांची माहिती. वंचितसाठी अजून तरी इंडिया आघाडीची दारं बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. तर चर्चा सुरू. वंचित महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय. राऊतांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी. सूत्रांची माहिती. सेनेकडून किरण सामंत तयारी करत असताना चव्हाणांच्या नावाची चर्चा. सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार. उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. मी किरण सामंत रोके काकव असा स्टेटस. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा आरोप. विरोधकांवर जोरदार टीका. आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याची सरकारमध्ये हिंमत नाही. पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा. अजितदादा मोठे नेते, पण जे काही आहे ते शिरूरमधील जनताच ठरवे. दादांच्या आव्हानाला अमोल कोल्हेंचं पुन्हा एकदा उत्तर. सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंना अजित पवारांनीच निवडून आणलं. दादासोबत नसल्यानं 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय. रुपाली चाकणकरांचा सुप्रियाताईंना टोला. 20 जानेवारीच्या आत मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येला जाऊ. प्रभू रामानं सरकारला सद्बुद्धी द्यावी. मनोज जरांगे यांची भूमिका. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे टँकर चालक संपावर. सरकारच्या अपघाताबाबतच्या कायद्याविरोधात आक्रमक. नागपूर आणि मुक्ताईनगरमध्ये आंदोलन. राज्यभरातील रेशन दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संपाचा निर्णय.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ₹4.50 कपात. मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचे देखील पैसे मोजावे लागणार. मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार. 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता. इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ब्रह्मांडातील बारकाव्याचं संशोधन करण्यासाठी मोहीम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी. गुन्हा दाखल. दहशतवाद अंमली पदार्थांच्या व्यापाऱ्याची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस मिळणार. जम्मू काश्मीर पोलिसांकडून 1 लाखापर्यंतचं बक्षीस जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप दौरा. अनेक विकास कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब. तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक. मेलोनी यांनी पितृसत्ताक किताब न स्वीकारण्याची मागणी. नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाफास्ट 100 बातम्यांमधून. सोम्या गोम्यांच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजय राऊतांवर टीका. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये. अजितदादांच्या उत्तरानंतर राऊतांचा पुन्हा एकदा पलटवार. 1 ते 2 आठवड्यामध्ये जागा वाटपाबद्दल चित्र स्पष्ट होईल. लवकरच जागा वाटप पूर्ण होईल. जयंत पाटील यांची माहिती. माझ्याबद्दल दावा करणाऱ्या संजय शिरसाट यांनाच अधिक खोलात विचारा. जयंत पाटील यांचं संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर. डरपोक आणि बेईमान लोक निघून गेले. आता निष्ठावान लोकांवर दबाव आणला जातोय. अफवा पसरवून काहीही उपयोग नाही. जयंत पाटील महायुतीमध्ये येणार या शिरसाट यांच्या दाव्यावर संजय राऊतांचा टोला. आता आम्ही एकत्र येणार तर भेटीगाठी होतच राहणार. लगेच त्याबद्दल तर्कवितर्क काढायला नको. पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण. तर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कुणाचा विरोध हे माहिती नाही. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. जे काही आहे ते मायबाप जनताच ठरवेल. शिरूर लोकसभेवरून अजित पवार यांच्या आव्हानावर खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार अजित पवारांमुळेच निवडून आलेत. रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर टीका. दादा सोबत नसल्यानं त्यांना 10 महिने बारामतीमध्येच तळ ठोकावा लागतोय. चाकणकरांचा सुप्रियाताईंना टोला. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. अजित पवार यांचं स्पष्टीकरण. निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू. अजित पवारांचा विरोधकांवर आरोप. आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगा. पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हे यांची राज्य सरकारवर टीका. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही. वैभव नाईकांकडून खोट्याचा आधार घेऊन प्रकल्प गेल्याचं वक्तव्य. निलेश राणेंचा वैभव नाईकांवर आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर. भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वादाची चिन्ह. सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार. उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन असा सामंत यांचा स्टेटस. आरक्षण मिळाल्यावर सर्व मराठे अयोध्येमध्ये दर्शनाला जाणार. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रभू श्रीरामाचरणी साकडं. पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोरेगाव भीमा इथं वक्तव्य. 22 जानेवारीला मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राम मंदिर उद्घाटन प्रसंगी मुंबईतील मंदिरं आणि महत्त्वाच्या इमारतींना रोषणाई करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महापालिका आयुक्तांना सूचना. उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार. मदत कक्ष सर्वसामान्य रुग्ण आणि धर्मादाय रुग्णालयांसोबत समन्वय साधणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना. मंत्रालयातील 5व्या मजल्यावरून मदत कक्षाचं काम चालणार.
नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनात काँग्रेसकडून बॅनरबाजी। कल भी आपके साथ थे और आज भी आपके साथ है अशा आशयाची बॅनरबाजी। सांगलीमध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा कलश पूजनाचा सोहळा, कार्यक्रमाला जयंत पाटील यांची उपस्थिती। नववर्षाच्या स्पेशल गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या नियमित गाड्या 1 ते 2.5 तास उशिरानं धावतात। देशातील पहिल्या मुलींच्या शाळेला आज 176 वर्षे पूर्ण। पुण्यातील भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848ला फुले दाम्पत्याकडून मुलींची पहिली शाळा सुरू। फुले दाम्पत्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची रॅली। अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यात 297 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। शेतमालाचं नुकसान, बँकांचं कर्ज यामुळे शेतकरी नैराश्यात। शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक। राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर। रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होण्याची शक्यता। राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक। मानधनामध्ये वाढ करा आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी सेविकांची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतूकदारांचा संप। राज्यामध्ये इंधन तुटवडा होण्याची शक्यता। अपघाताबाबत सरकारच्या निर्णयाचा वाहन चालकांकडून निषेध व्यक्त। नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा देखील संप। मानेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन, कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी। नागपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे टँकर चालक संपावर। सरकारनं अपघाताबाबत केलेल्या कायद्याच्या विरोधात टँकर चालक आक्रमक। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन। अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेनं महामार्ग रोखला। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शासनानं वाहन चालकांच्या नियमामध्ये बदल करून जाचकटी लावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये देखील वाहन चालकांचं आंदोलन। वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक। महामार्गावर वाहन चालकांची जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जखमी। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी शिवारामध्ये बारूद गोळ्याच्या स्फोटामध्ये गुरखा गंभीर जखमी। शिकारीच्या उद्देशानं बारूद गोळा लावल्याचा संशय। परभणीमध्ये ऑटो चालकांची गांधीगिरी। रस्त्यांवरील खड्डे फुलांच्या रांगोळीनं सजवले। खड्ड्यांमुळे वाहतुकीला मात्र मोठा अडथळा। मुंबई महानगरपालिका जलवाहिन्या मजबूत करण्यासाठी आता परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार। वाया जाणारं पाणी रोखण्यासाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय। नववर्षाचं स्वागत करत असताना आळंदीमध्ये माऊली भक्तांची मोठी गर्दी। वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रार्थनास्थळांकडे ओढा। नंदुरबारमध्ये श्रीमती ही गो श्रॉफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत। सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांकडून नवीन वर्षाचा आरोग्यदायी संकल्प। अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये राज्यासह देशभरातून भाविक दाखल। शनीला तैल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं शनिदेवाचं दर्शन। संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देहूमध्ये मोठी गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची पावलं देहूकडे। नववर्षासाठी नाशिकमधील सप्तशृंगी गडावर सजावट। देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आळी। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये आरवली सागर तीर्थ समुद्रकिनाऱ्यावर नववर्षाचं आकर्षक शिल्प। शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूचं सुंदर शिल्प साकारलं। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। हजारो भाविक वैद्यनाथांच्या दर्शनाला। अमरावतीमध्ये रात्रभर 885 पोलिसांचा खडा पहारा। हुल्लडबाजांवर पोलिसांची कारवाई। पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी। रात्रपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन। रायगडच्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना नवीन वर्षाचा दिलासा।
मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नववर्षामध्ये म्हाडाची एप्रिलमध्ये 600 घरांची लॉटरी, 70 विजेत्यांना दिशाभूल करणारी माहिती सादर, म्हाडाकडून त्यांची घरं रद्द. नवी मुंबईमध्ये मिळणार केम्ब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठांचं शिक्षण. नवी मुंबई सेटच्या जागेवर जागतिक दर्जाचं शिक्षण आणि संशोधन संस्थांची भर पडणार. मुंबईमध्ये नवीन वर्षामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ, आवक घटल्यानं भाजीपाला महागला. देश विदेशातून मुंबईमध्ये आलेल्या 2,94,000 पर्यटकांची रेल्वेच्या पर्यटन पासवर सैर. गेल्या 8 महिन्यामध्ये रेल्वेला 1,10,00,000 रुपयांचं उत्पन्न. मुंबईकरांना यापुढे कचरा उचलण्याचे पालिकेला पैसे द्यावे लागणार. मालमत्ता करामधील युजर टॅक्समध्ये ही रक्कम समाविष्ट होणार. 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता. मीरा भाईंदरमधील रस्ते होणार खड्डेमुक्त. 70 रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार. 907 कोटींच्या खर्चाला प्रस्ताव सादर. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. 2001 साली पंचायत समितीच्या आगीमध्ये कुणबी रेकॉर्ड नष्ट. रेकॉर्ड नसल्यानं सरसकट कुणबी नोंदींची बैठकीद्वारे मागणी. पुणे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ. पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न 300 कोटी रुपयांनी वाढलं. पुणे रेल्वे स्थानकावरून एका वर्षात 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता. अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप. निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप. नाशिककरांना नवीन वर्षामध्ये एका क्लिकवर मिळणार संपूर्ण मालमत्तेची माहिती. नाशिक महानगरपालिकेकडून 5.5 लाख मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण. राज्यामध्ये कोरोनाचे 131 नवे रुग्ण तर JN1चे 19 रुग्ण. मागील 24 तासामध्ये एकही रुग्णाचा मृत्यू नाही. जामिनाभावी खितपत पडलेल्या कैद्यांसाठी समिती. आर्थिक मदत देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यात येणार. नव्या वर्षामध्ये सरकारी महोत्सवांची रेलचेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक युवा महोत्सव, महानाट्य होणार. महोत्सवासाठी शासनाकडून घसघशीत आर्थिक तरतूद. सोलापूरच्या माढ्यामध्ये शरद पवार यांच्या बॅनरवर शिंदे गटाच्या माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा फोटो. फोटोमुळे संजय कोकाटे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधार. पिंपळोली वाडी ठरलं ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव. खादी ग्रामोद्योग विभागाकडून पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना मोठं यश. नांदेड जिल्ह्यामध्ये तुरीच्या काढणीला आता सुरुवात. अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचं देखील मोठं नुकसान. नांदेडमध्ये साखर कारखान्यांकडून ऊस काढणीला उशीर. ऊसामध्ये प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचं मोठं नुकसान. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल. राज्यामध्ये लाचखोरीच्या कारवाईमध्ये नाशिक विभाग अव्वल. वर्षभरामध्ये सर्वाधिक 163 सापळे रचत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. मुंबईमध्ये दिवसाला 4 आत्महत्या. धावपळीचं जीवन, कामाचा ताण आणि कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर. मुंबईमध्ये 18 आणि 19 जानेवारीला मध महोत्सवाचं आयोजन. मधमाशा पालनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन. परभणीमध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न. संमेलनामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञानाची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान. रविवारी पुण्यामध्ये 30 ते 40 टन मासळी फस्त. नवीन वर्षामध्ये खवय्यांची मटण आणि चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरामध्ये 775 गुन्ह्यांमधून 2,50,00,000 रुपयांची वसुली. अवैधरित्या दारूची तस्करी, त्याचबरोबर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई. अमरावती शहरामध्ये लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार. खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू. प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार. वर्धा पोलिसांची शहरामध्ये मोठी कारवाई. 15 लाखांच्या देशी विदेशी दारूसाठा जप्त. विशेष पथक, शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई दराचा प्रश्न चिघळणार. मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. धुळ्यामध्ये पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलोचा भाव. उत्पन्नापेक्षाही खर्च अधिक. शेतकरी आर्थिक संकटात.
काही दिवसांआधी पपईला होता 23 ते 24 रुपयांचा दर. धुळे तालुक्यातील दह्याने लघु प्रकल्पामध्ये अल्प जलसाठा, फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठीच पाण्याचा वापर करा, प्रशासनाचे आदेश. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सिंचनासाठी 37 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर, अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार. नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईच्या समस्या जाणवणार, पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील हातपंपांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, नगरपालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात. धुळ्याच्या आर्वी ग्रामपंचायतीला पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकांची भेट, विकास कामांबद्दल प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायतीचं कौतुक. नंदुरबारच्या 1064 स्वस्त धान्य दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार संघाचा राज्यभरात संपाचा निर्णय. जळगावमध्ये पाळधीमध्ये देशातील सर्वात उंच मूर्ती असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या चरणी भाविक लीन, बाप्पाच्या दर्शनानं भाविकांच्या नववर्षाचा श्री गणेशा.